एक्सरसाइज 4.3 फर्स्ट क्वेश्चन है काय दिलाय डिटरमाइन द फर्स्ट क्वेश्चन लिहून घेतलाय आपण बघा सॉल्व करणार मिनिमम आहे की मॅक्सिमम व्हॅल्यू आहे ती सांगायची आपल्याला ओके सो फर्स्ट क्वेश्चन आहे त्याला काय करणार आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करणार सो फर्स्ट f dash x is equal to डेरिव्हेटिव्ह 3 into किती होणार 2 minus next 2 into 21 x minus 36 x चा डेरिव्हेटिव्ह 1 minus 0 20 चा डेरिव्हेटिव्ह 0 now 3 to the 6 x square minus 21 to the 42x plus 36 ओके 0 नाही लिहिणार आपण ही कसली व्हॅल्यू आली आपली डेरिव्हेटिव्ह सिंगल डेरिव्हेटिव्ह f dash x आता याचा अगेन डेरिव्हेटिव्ह काढणार हा जो आपल्याला f dash x भेटलाय त्याचा आपण अगेन डेरिव्हेटिव्ह काढणार बरोबर याचा आपण डेरिव्हेटिव्ह हा काढला fx चा आता ह्याचा परत डेरिव्हेटिव्ह काढणार आपण मग त्याला यासाठी आपण काय करणार खाली पण पुन्हा एकदा लिहिणार अगेन डिफरेंशिएशन with respect to x okay next f double dash again है मग डबल डॅश येणार x is equal to आता 6x square आहे सो 2 into किती येणार 6 आणि x minus 42 x चा डेरिव्हेटिव्ह किती येणार 1 plus 36 चा डेरिव्हेटिव्ह 0 next 2 into 6 12x minus 42 हा आला आपला डबल डेरिव्हेटिव्ह ओके सो मिनिमम का मॅक्सिमम डिटरमाइन करायचं आपल्याला व्हॅल्यूज सो काय करणार फर्स्ट ऑफ ऑल जो आपल्याला क्वेश्चन दिला असेल त्याचं काय करणार आपण एक डेरिव्हेटिव्ह आणि त्यात जो आन्सर येईल त्याचा अगेन डेरिव्हेटिव्ह काढणार आपण ओके ह्या डेरिव्हेटिव्हचा अगेन डेरिव्हेटिव्ह काढला आणि हा आन्सर आलाय आपला सो एक लाईन जी आता पुढे लिहितोय ती प्रत्येक गणिताला लिहायचं प्रत्येक सॉल्व करताना प्रत्येक गणिताला 3 गणित आहेत आपल्याला तिन्ही गणितांना येणार बरोबर खाली येणार फॉर द एक्स्ट्रीम value f dash x is equal to 0 ओके तिन्ही गणितांना सेम स्टेपने जायचं आहे ओके फर्स्ट क्वेश्चन दिलाय त्या क्वेश्चनचा डेरिव्हेटिव्ह काढला त्या डेरिव्हेटिव्हचा अगेन डेरिव्हेटिव्ह काढला आणि त्यानंतर काय लिहिलं आपण फॉर द एक्स्ट्रीम व्हॅल्यू f dash x is equal to 0 आता f dash x ची व्हॅल्यू कोणती आहे ही व्हॅल्यू आहे आपल्याकडे ही व्हॅल्यू आहे f dash x ची ओके त्याचे इज इक्वल टू काय लिहिणार आपण 0 सो ती व्हॅल्यू लिहून घेऊया आपण हे इथं खालती ओके सो खाली काय लिहिणार आपण देअरफॉर 6x square minus 42x plus 36 is equal to 0 यातून 6 कॉमन काढणार आपण बरोबर तिघांना पण 6 ने डिवाइड करू शकतो आपण 6 6 जाईल 6 42 जाईल 6 36 जाईल ओके सो 6 कॉमन घेऊया 6 1 जा 6 तो x स्क्वेअर येणार 6 7 जा 42 सो 7 येणार इथं x प्लस 6 6 जा 36 प्लस 6 इज इक्वल टू 0 ओके नेक्स्ट 6 इथं करणार x स्क्वेअर मायनस 7x प्लस 6 आता कंसाच्या अगोदर जो 6 होता तो इकडे आल्यावरती काय होणार आहे इकडे आल्यावरती डिवाइड होणार आहे बरोबर आज इकडे आणला आपण तो काय होणार डिवाइड आणि आन्सर काय येणार 0च येणार आहे ओके सो आता इथं काय x स्क्वेअर मायनस 7x प्लस 6 याला आपण फॅक्टराइज मेथडनी सॉल्व्ह करणार आपण 6 चे फॅक्टर काढणार त्याचा आन्सर किती पाहिजे आपल्याला मायनस 7x पाहिजे ओके सो 6 चे फॅक्टर काय येणार आपले 6 1 जा 6 मायनस 6 आणि मायनस 1 प्लस 1 प्लस 7 आहे सो x स्क्वेअर मायनस 6x मायनस x 1x च्या जागी x लिहिणार प्लस 6 इज इक्वल टू 0 नाव देअरफॉर x स्क्वेअर पहिल्या दोघांमधून x कॉमन घेणार काय येणार इथे x मायनस 6 मायनस या दोघांमध्ये काहीच कॉमन नाही सो इथे किती येणार 1 सो काय लिहिणार आपण 1 आणि x मायनस 6 इज इक्वल टू 0 बघा मायनस 1 आहे ब्रॅकेटच्या अगोदर मायनस आहे म्हणून प्लस 6 मायनस 6 झालं इकडे सो कॉमन किती आहे ब्रॅकेट आपल्याकडे x मायनस 6 आणि अनकॉमन कोण आहे x मायनस 1 इज इक्वल टू 0
So x minus 6 is equal to 0 or x minus 1 is equal to किती घेणार 0. व्हॅल्यू चेंज होणार, त्याच्या x ची व्हॅल्यू येणार आपल्याकडे x is equal to 6 or x is equal to 1. ओके, x ची व्हॅल्यू आपण काढली. बघा स्टेप लक्षात ठेवा. फर्स्ट क्वेश्चनचा डेरिव्हेटिव्हचा अगेन डेरिव्हेटिव्ह फॉर एक्स्ट्रीम व्हॅल्यू घेतली आपण f डॅश x साठी आणि त्याच्यावरनं कोणाची व्हॅल्यू काढली x ची. आता इथे x च्या किती व्हॅल्यू निघाल्यात 2. सो 2 व्हॅल्यू निघाल्यात, तर दोघांना पण आपण x ची व्हॅल्यू घेऊन सॉल्व्ह करणार. x इज इक्वल टू 6 आणि x इज इक्वल टू 1. जर 1 आली तर 1 घेऊन सॉल्व्ह करायचं, 2 व्हॅल्यू आल्या x च्या तर 2 घेऊन. आपण इथं काय करणार, पुट x is equal to 6 in f डबल डेरिव्हेटिव्ह x म्हणजे डबल डॅश x मध्ये जशी 6 टाकणार तशीच कोण टाकणार आपण 1 पण टाकणार. सो इथं पण लिहून घेऊया आपण पुट x is equal to 1 in f डबल डॅश x means f डबल डेरिव्हेटिव्ह x. सो आपला डबल डेरिव्हेटिव्ह काय आला होता, डबल डेरिव्हेटिव्ह मध्ये जो x आहे त्याच्या जागी पहिल्यांदा आपण 6 टाकणार आणि नंतर 1 टाकणार, पुट करणार. सो डबल डेरिव्हेटिव्ह ची व्हॅल्यू ही आहे. सो ती लिहून घेणार आपण 12x मायनस 42. सो लिहून घेऊया आपण इथे f डबल डॅश x इज इक्वल टू 12x मायनस 42. सेम या साइडला f डबल डॅश x is equal to 12x minus 42. Now next one f डबल डॅश x, इथे x च्या जागी फर्स्ट आपण किती पुट करणार आहे, x च्या जागी 6. सो इथे किती घेणार आहे, इथे x च्या जागी 1. सो इथे 6 इज इक्वल टू 12, इथे पण इथे 1 लिहून घेऊया, इज इक्वल टू नाव 12 इंटू 6 मायनस 42 आणि त्याच्यानंतर 12 इंटू 1 मायनस 42. ओके, सो नाव 12 इंटू 6 72 मायनस 42. ओके, 72 मायनस 42 किती आन्सर येणार, किती राहणार 30. आणि 30 काय आहे, 0 पेक्षा मोठे आहेत. ओके, 30 0 पेक्षा मोठे आहेत, ग्रेटर आहेत. ओके, सो इथं काय लिहिणार आपण, ग्रेटर दॅन 0. सो 0 पेक्षा मोठे आलेत. आणि इथं बघा 12 इंटू 1 12 मायनस 42, इथं येईल मायनस 30. मायनस 30 काय, लेस दॅन कोणापेक्षा येणार, 0 पेक्षा. बघा एक व्हॅल्यू ग्रेटर दॅन आली आणि एक व्हॅल्यू लेस दॅन आले. मग मिनिमम कुठे येणार आणि मॅक्झिमम कुठे येणार. तुम्ही म्हणाल प्लस आले तिथं मिनिमम येईल आणि मायनस आले तिथे मॅक्झिमम येईल. नाही, तसं नाही होणार. बघा इथं उलट आहे जरा. काय करणार, ही ग्रेटर दॅन आले आणि ही काय आली आपली लेस दॅन. म्हणजे ग्रेटर दॅन आले तिला काय येणार मिनिमम व्हॅल्यू आणि जी लेस दॅन आले तिला काय, हिला काय येणार आपल्याकडे मॅक्झिमम व्हॅल्यू. ओके, लक्षात ठेवायचं. बघा ग्रेटर दॅनला मिनिमम आणि लेस दॅनला काय येणार आहे मॅक्झिमम. सो खाली काय लिहिणार आपण, fx हॅज मिनिमम व्हॅल्यू ऍट x इज इक्वल टू किती येणार 6 आणि त्याच्यानंतर याला किती लिहिणार, fx हॅज मॅक्झिमम व्हॅल्यू ऍट इज इक्वल टू 1. ओके, आता काय करणार, आता मिनिमम मॅक्झिमम आले पण x घेऊन मिनिममची व्हॅल्यू किती आहे ती काढणार आपण. म्हणून काय करणार, मिनिममची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. त्यासाठी आपण काय करणार, परत x कोणामध्ये आपण पुट करणार fx मध्ये म्हणजे क्वेश्चन मध्ये, आणि त्या ह्या साईडलाही पुट काय करणार, x इज इक्वल टू 1 कोणामध्ये पुट करणार fx मध्ये. काय करणार बघा, fx किती आपल्याकडे हा क्वेश्चन आहे. ओके, तो लिहून घेऊया खाली 1 बाय 1. fx बघा, fx लिहितोय 6 का पुट करणार, कारण की 6 घेऊन कोणती व्हॅल्यू आली मिनिमम. मग मिनिममची किती व्हॅल्यू येते ती काढायची आहे. आणि 1 का पुट करणार, मॅक्झिमम आलाय 1 ला आणि मॅक्झिममची व्हॅल्यू काढायची आहे. म्हणून तो f x जागी 6 आणि x च्या जागी इथं 1. सो 2 इंटू 6 चा क्यूब मायनस 21 6 स्क्वेअर येईल इथे प्लस 36 6 मायनस 20. नेक्स्ट
इज इक्वल टू इंटू इथं किती क्यूब 1216 मायनस 21 इंटू 36 प्लस इथं पण 216 येईल मायनस 20. नाव आन्सर इथं येईल इथं 432 मायनस 756 216 मायनस 20. इथे येईल आपल्याकडे आन्सर 648 मायनस 776 आणि आन्सर येईल मायनस मध्ये 128. कुठला आलं? F6 चा आन्सर आला मिनिममचा. तर मॅक्झिममचा काढूया, 1 पुट करूया. किती आन्सर येते बघूया. ओके, 1 जागी 1 पुट केला, त्यानंतर 2 मायनस 21 प्लस 36 मायनस 20 इज इक्वल टू. सो इथे येईल आपलं आन्सर बघा 38 आणि हे 26 मायनस 41 इज इक्वल टू -3. ओके, सो F1 चा आन्सर आला. ओके, सो F6 ला आपलं कोणाचं आलंय -28 मिनिममचा व्हॅल्यू आलाय आणि F1 ला आपला कोणता आन्सर आलाय? मॅक्झिममचा. मग खाली आपण फुल फॉर्म मध्ये आन्सर लिहून गेला. द फंक्शन fx has minimum value. किती आले मिनिमम व्हॅल्यू? -128 at x is equal to 6. त्यानंतर काय येणार? therefore सेम या साईडला पण तसंच लिहून घेणार. मिनिममच्या जागी मॅक्झिमम, 128 च्या जागी -3 आणि ऍट x इज इक्वल टू 6 च्या जागी किती घेणार? 1. बघा लिहून घेऊया आपण. ऍज मिनिममच्या जागी काय येणार? मॅक्झिमम. -3 at x is equal to 1. ओके, हा आपला फायनल आन्सर. कॉपी करून घे. नेक्स्ट सॉल्व करू. बघा, नेक्स्ट आहे fx दिले x log x, म्हणजे मध्ये कोणता प्रोडक्ट मध्ये आहे? डॉट प्रोडक्ट x आणि log x चा. सेकंड क्वेश्चन आहे काय? पहिला फर्स्ट करणार डिफरेंशिएशन विथ रिस्पेक्ट टू x. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढूया. इथं काय घेणार आपण? x इंटू log x आहे. इथं u इंटू v रूल करावा, u इंटू v रूल ने सॉल्व करावं लागेल आपल्याला. सो u इंटू v रूल काय? u d अपॉन dx v प्लस v d अपॉन dx काय येणार? u. सो बरोबर ह्या रूलने हा u आहे आणि हा v आहे. फर्स्ट u आहे तसं जर आणणार, d अपॉन dx नंतर कोण आहे? v, त्याचा डेरिव्हेटिव्ह काढणार. नंतर v आहे तसं राहणार, d अपॉन dx नंतर u आहे बरोबर, त्याचा डेरिव्हेटिव्ह काढणार. सो 1 बाय 1 फाइंड आउट करूया. चला, फर्स्ट काय लिहिणार आपण इथे? x d अपॉन dx log x प्लस log x d अपॉन dx आणि u च्या जागी काय येणार? सॉरी u नाही, x. ओके, सो फर्स्ट f dash x is equal to x आहे तसं राहणार, log x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x प्लस 1 अपॉन x आहे तसं राहणार आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1. इथं x कट करणार आपण, एक नंबरेटरला एक डिनॉमिनेटरला आहे. ओके, सो नेक्स्ट काय राहणार? f dash x is equal to 1 प्लस काय येणार इथं? log x. ओके, आता याचा परत डेरिव्हेटिव्ह काढणार आपण, डबल डेरिव्हेटिव्ह काढतो. सो इथं काय लिहिणार? अगेन डिफरेंशिएशन with respect to x f double dash x is equal to बरोबर x चा डेरिव्हेटिव्ह 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 प्लस log x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x. ओके, तर इथं काय लिहिणार आपण? 0 प्लस
1/x. 0 नाही लिहिलं तरी चालेल, 1/x लिहिलं तरी चालेल फक्त. नेक्स्ट नंतर काय लिहितो, डेरिव्हेटिव्ह आणि नंतर काय काढलं, डबल डेरिव्हेटिव्ह. आता ओल्ड लिहिणार आपण, ते काय लिहिणार, फॉर एक्स्ट्रीम व्हॅल्यू f'(x) इज इक्वल टू 0. f'(x) ची व्हॅल्यू किती आली आपल्याकडे, 1 + log x इज इक्वल टू 0. याला सॉल्व्ह करूया. ह्याच्यावरनं x ची व्हॅल्यू काढणार आपण. 1 दा इकडे नेऊया, म्हणजे इथं काय राहील, log x इज इक्वल टू इथं -1. आता लॉगला बघा, इथे खालती काय असतो, ई असतो नेहमी, लक्षात ठेवायचं आहे. आणि वरती काय आहे, एक्स आहे. सो ई ला पण आपण त्या साईडलाच नेणार, म्हणजे इथं काय राहणार, फक्त log x राहणार आपल्याकडे. हा x राहणार, लॉग पण नाही, लॉग कॅन्सल करणार आपण, हे दोन्ही. इथं फक्त x राहणार आणि ई ला 1 च्या साईडला नेणार, म्हणजे इथं काय होणार बघा, कसं होणार, इथं x राहणार, इथं ई ला आपण ह्या साईडला आणणार ई, आणि हा जो 1 आहे मायनस ई ला ह्या साईडला आणणार. सो इथे ई लिहूया आणि त्याच्या इंडेक्सला येणार हा -1. बरोबर. आता याला काय करू शकतो आपण बघा, x इज इक्वल टू -1 ला प्लस करू शकतो. मग याला काय करणार आपण, याला खाली डिनॉमिनेटरला टाकू शकतो. बरोबर. डिनॉमिनेटरला टाकताना काय करणार, खालती घेणार, मग इथं किती येणार आपल्याकडे बघा, 1/e येणार. सो इथं काय लिहिणार आपण, 1/e. हे आले आपली x ची व्हॅल्यू. आता मागच्या गणितात बघा 2 व्हॅल्यू आल्या होत्या, x ची 6 आणि 1. इथे एकच व्हॅल्यू आली, 1/e. ओके. सो पुढची स्टेप करणार आपण. मगाशी गेल्या गणितात काय केलेलं, त्यानंतर डबल डेरिव्हेटिव्ह मध्ये टाकलेली व्हॅल्यू x ची. इथे पण तेच करणार, डबल डेरिव्हेटिव्ह x मध्ये कोणती व्हॅल्यू टाकणार, 1/e. सो f डबल डेरिव्हेटिव्ह x, डबल डेरिव्हेटिव्ह काय आलाय आपला, 1/x आलाय. ओके. सो इथं काय लिहिणार आपण, 1/x. सो काय व्हॅल्यू येते बघूया, f डबल डेरिव्हेटिव्ह 1/e इज इक्वल टू 1/x च्या जागी काय येणार, 1/e. आता ह्या e ला आपण काय करू शकतो, डेरिव्हेटिव्ह डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर आहे e, मग e ला आपण नंबरेटरला वरती नेऊ शकतो. ओके. बघा 1 × e आणि खाली डिनॉमिनेटरचा e, 1 कॅन्सल, फक्त काय राहणार आपल्याकडे e. सो इथे काय येणार आपल्याकडे e, आणि e पॉझिटिव्ह आहे, सो ग्रेटर दॅन काय येणार 0. सो ग्रेटर दॅन 0 येतोय, म्हणजे कोणती व्हॅल्यू येणार, f'(x) ग्रेटर दॅन 0, म्हणजे खाली काय लिहिणार आपण, f(x) हॅज मिनिमम व्हॅल्यू. ग्रेटर दॅन 0 आले, कन्फ्युजन नाही, मिनिमम व्हॅल्यू येणार, मॅक्झिमम नाही. सो f(x) हॅज मिनिमम व्हॅल्यू ॲट x इज इक्वल टू ओके. ही आली. आता याची काय करणार, ही व्हॅल्यू आपण पुढे काय करणार, मिनिमम व्हॅल्यू आले. आता इथं मिनिमम येते, पण ती व्हॅल्यू किती आहे ती माहिती नाही. मग मिनिमम व्हॅल्यू काढण्यासाठी आपण परत x ला कोणामध्ये पुट करणार, f(x) मध्ये पुट करणार. सो इथं काय लिहिणार, x इज इक्वल टू 1/e इन f(x). क्वेश्चन मध्ये क्वेश्चन काय आपला, f(x) इज इक्वल टू, बघा हा f(x) आहे आपला, x आणि काय येणार, log x. f(x) 1/e, x च्या जागी, इथं x च्या जागी 1/e, इथं log x च्या जागी काय येणार, इथं 1/e. बरोबर. त्याच्यानंतर 1/e. बरोबर. नंतर लॉगच्या ह्याच्यानुसार आपण याला काय करणार बघा, इथे डिवाइडला आहे, मग डिवाइडला असल्यावर आपण याला काय करू शकतो, या दोघांना सेपरेट देऊन मायनसचं चिन्ह देऊ शकतो, म्हणजे log 1 मायनस काय करणार आपण, log e देणार. लॉग दोघांना पण स्प्लिट करणार आपण. सो इथं काय लिहिणार आपण, log 1 मायनस log e इज इक्वल टू 1/e. log 1 ची व्हॅल्यू येते 0, लक्षात ठेवा नेहमी, आणि log 1 e ची व्हॅल्यू येते 1. सो 1/e आणि इथं किती येणार आपल्याकडे, -1, आणि यांचा मल्टिप्लाय केला तर आपल्याकडे आन्सर येईल f 1/e चा इज इक्वल टू -1/e. ओके.
आणि ह्याला आपण फुल फॉर्म मध्ये आन्सर लिहून घेणार. सो ही आली आपली मिनिमम व्हॅल्यू -1/a. सो इथं काय लिहिणार आपण, the functions has maximum value बरोबर फुल फॉर्म मध्ये -1/e at x is equal to 1/e. थर्ड क्वेश्चन आहे, सेम स्टेपने करायचं आहे. थर्ड क्वेश्चन लिहून घेतलंय आपण. फर्स्ट काय करणार आपण, लिहिणार इथं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू x. नेक्स्ट f' इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करणार x स्क्वेअरचा 2x, देन प्लस इथं 16 आपण साईडला घेणार आणि इथं किती राहत आहे, 16 साईडला घेतल्यावरती किती राहत आहे इथं बघून घ्या, -1 आपण काय येणार x स्क्वेअर. कसं काय बघा, 16 आपण जर साईडला घेतला तर इथं किती येणार, 1 किती येणार x, आणि 1/x चा डेरिव्हेटिव्ह 16 साईडला घेतलाय, 1/x चा डेरिव्हेटिव्ह किती येणार, -1/x स्क्वेअर. तो इथं लिहून घेतलाय आपण. ओके, सो नेक्स्ट 2x -16 अपॉन काय येणार इथं x स्क्वेअर. आता आला आपला डेरिव्हेटिव्ह सिंगल. त्यानंतर याचा परत डेरिव्हेटिव्ह काढणार आहे आपण. इथं काय येणार f' इज इक्वल टू आला. त्यानंतर पुढे अगेन डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू x. f'' इज इक्वल टू किती येणार, 2x चा डेरिव्हेटिव्ह 2, त्याच्यानंतर -16 लिहून घ्या इथं, नंतर d/dx. कॉन्स्टंट टर्म आपण साईडला घेतले आणि इथं 16 साईडला घेतल्यावरती राहणार किती, 1/x स्क्वेअर राहणार. बघा 16 आपण साईडला घेतला आणि x स्क्वेअर आहे, मग 16 च्या जागी किती येणार 1 आणि खाली किती येणार इथं x स्क्वेअर. नाव 2 - 16 बघा x स्क्वेअर ला वरती आणू शकतो 1 च्या जागी आपण नंबरेटरला, पण होणार काय, x स्क्वेअर च्या जागी किती होणार इथं, x स्क्वेअर च्या जागी x⁻² होणार. ओके, नाव 2 - 16 ह्याचा डेरिव्हेटिव्ह काढला. सो x नाही 2 पुढे आणूया, इंटू -2 करूया, 2 पुढे आणूया आणि याच्यात 2 मधून 1 मायनस करणार, -2 मधून -2 मध्ये -1 म्हणजे मायनस प्लस. ओके, सो -2x आणि काय येणार -3. सो इथे 2 - 16 आणि 16 आणि 2 चा मल्टिप्लाय मायनस प्लस होईल. सो प्लस किती येईल आपल्याकडे, 16 2 = 32 आणि इथं x आणि इथं -3. हा आला आपला डबल डेरिव्हेटिव्ह. सो -3 ला आपण खाली डिनॉमिनेटर टाकला तर प्लस होऊन जाईल तो. सो इथं काय लिहूया, 2 + 32 अपॉन किती येणार x चा काय येईल क्यूब. हा आला डबल डेरिव्हेटिव्ह फायनल. सो f डबल डेरिव्हेटिव्ह x. नंतर काय करणार आपण, नेक्स्ट लाईन लिहून घेणार, फॉर एक्स्ट्रीम व्हॅल्यू f' इज इक्वल टू किती येणार 0. ओके, f' ची व्हॅल्यू घेणार आपण, किती आहे ती, किती आहे, ही आहे बघा इथं वरती दिले ही. सो इथे लिहून घेऊया आपण, f' च्या जागी 2x 16/x स्क्वेअर. ओके, सो 2 या साईडला येणार. सो प्लस इकडे आल्यावरती मायनस, सो काय येणार, ओके -16/x स्क्वेअर -2x. सो नेक्स्ट therefore
एक्स स्क्वेअर ला इकडे आणूया, 2 च्या बाजूला मल्टिप्लाय होईल. सो -16 राहील इकडे. -16 इज इक्वल टू -2x इंटू एक्स स्क्वेअर. आता -2 जो आपण या साईडला आणलाय त्याला परत त्या साईडला नेऊया, 16च्या साईडला, तो डिवाइड होईल त्या साईडला. सो -2 डिनॉमिनेटरला इज इक्वल टू x इंटू एक्स स्क्वेअर. ओके, सो मायनस मायनस प्लस, सो 2 8 जा 16. सो इथं येईल 8 इज इक्वल टू, आणि इथं x किती येणार क्यूब, इथं 2 आणि इथं 1 3. सो क्यूब रूट फाइंड केल्यावरती x ची व्हॅल्यू आपल्याला 2 भेटेल. ओके, सो ही व्हॅल्यू आली x ची. नाव x ची व्हॅल्यू काढल्याच्या नंतर आपण ही व्हॅल्यू कोणामध्ये पुट करणार, डबल डेरिव्हेटिव्ह मध्ये, आणि मिनिमम आहे का मॅक्झिमम ते बघूया. सो पुट x इज इक्वल टू 2 इन डबल डेरिव्हेटिव्ह x, f डबल डॅश x. सो काय घेणार आपण, f डबल डॅश x, व्हॅल्यू काय आपले आले डबल डेरिव्हेटिव्ह ची बघा, 2 प्लस 32 अपॉन x क्यूब आले. हे बघा इथं दिले, ह्याच्यामध्ये पुट करणार आपण. सो 2 प्लस 32 अपॉन x क्यूब, x च्या जागी आपल्याला 2 टाकायचा आहे, तो f डबल डेरिव्हेटिव्ह x च्या जागी 2 लिहूया इथं, इज इक्वल टू 2 प्लस 32 अपॉन x क्यूब च्या जागी 2 चा क्यूब. ओके, सो 2 प्लस 32 अपॉन 8 चा क्यूब, 8 इथं क्रॉस मल्टिप्लाय करायला लागेल. 2 चा डिनॉमिनेटर इथं किती आहे, 2 चा डिनॉमिनेटर 1 आहे. ओके, सो 2 आणि यांचा क्रॉस मल्टिप्लाय आणि डिनॉमिनेटरचा मल्टिप्लाय. सो 2 8 जा 16 प्लस 32 अपॉन 8. सो यांचा प्लस केल्यावर आपला आन्सर येईल इथं किती येईल आन्सर बघा, 48 येईल. ओके, सो 48 अपॉन 8 आणि 8 6 जा किती येणार आपल्याकडे 48. 8 1 जा 8, 8 6 जा. सो आन्सर किती येणार 6. 6 इज अ ग्रेटर दॅन 0. सो f डबल डेरिव्हेटिव्ह 2 चा आन्सर आला ग्रेटर दॅन 0 6. सो ग्रेटर दॅन 0 मीन्स आपली कुठली येणार डिटरमाइन व्हॅल्यू. डिटरमाइन व्हॅल्यू इज fx हॅज मिनिमम व्हॅल्यू at x is equal to 2. नेक्स्ट पुट, आता मिनिमम व्हॅल्यू किती आहे, x बरोबर 2 असताना ती काढूया, fx मध्ये ठेवणार आपण. सो fx किती आपल्याकडे बघा, आपण fx बघूया. fx म्हणजे क्वेश्चन आपला बघा इथं दिलाय, x square plus 16 upon x. So fx is equal to x square plus 16 upon x square is equal to x च्या जागी आपण पुट करणार 2 square plus 16 upon 2 square is equal to f x च्या जागी 2. Okay, now therefore 4 plus 16 upon 4. इथं पण डिनॉमिनेटरला काय नाही, इथं जरा रॉंग झाले आपला क्वेश्चन बघा. मला वाटतं एक्स स्क्वेअर नाही, एक्स आहे. सो इथं 2 राहील, स्क्वेअर काढून टाका. ओके, सो 2 घेतला आपण डिनॉमिनेटरला. सो 2 4 जा 8 प्लस 16 अपॉन 2 1 जा 2. इथं किती येते आपल्याकडे 8 आणि 16 किती येते 24. So therefore is equal to 24 upon 2 is equal to 2 1 जा 2. इथं आन्सर येईल 12. सो मिनिमम व्हॅल्यू किती येते आपली 12 येते. ओके, सो f2 ची व्हॅल्यू किती आपली 12 कधी काय असताना, मिनिमम व्हॅल्यू असताना. सो खाली फुल फॉर्म मध्ये आन्सर लिहिला, द फंक्शन हॅज मिनिमम व्हॅल्यू ओके 12 at x is equal to 2. कॉपी करून घ्या. नेक्स्ट बघा, सेकंड क्वेश्चन आहे, वर्ड प्रॉब्लेम दिलाय, 20 इंटू 2 पार्ट्स मध्ये डिवाइड केले सच देअर. त्यांचा प्रोडक्ट काय सांगितलं आपल्याला, मॅक्झिमम सांगितलंय. ओके, इथं गिवन आहे. सो 2 पार्ट्स दिले 20 चे 2 पार्ट्स.
सो फर्स्ट आणि सेकंड, फर्स्ट पार्ट आपण अज्युम करूया x आणि सेकंड पार्ट y. ओके, आणि डिवाइड द नंबर 20 आणि त्यांचा प्रोडक्ट मॅक्झिमम आहे. सो 1 by 1 सॉल्व्ह करायला घेऊया. सो इथं काय लिहिणार आपण, लेट द टू पार्ट्स (20) be x and y. टू पार्ट्स मध्ये डिवाइड आहे. सो x प्लस y इज इक्वल टू 20. याच्यामध्ये आपण x नाही तर y ची व्हॅल्यू काढणार, तर आपण त्या y ची व्हॅल्यू काढूया 20 मायनस x. y ची व्हॅल्यू किती आली, x ला या साइडला घेतली, किती व्हॅल्यू आली आपली 20 मायनस x. सो नेक्स्ट द प्रोडक्ट इज मॅक्झिमम गिवन आहे आपल्याकडे. ओके, सो ऍज इट इज घेऊन काढले क्वेश्चन मधून आपण. सो पुढे काय घेणार, fx इज इक्वल टू काय सांगितलं, प्रोडक्ट सांगितलंय दोघांचा, बरोबर, दोन नंबरचा 20 आहे. प्रोडक्ट मीन्स मल्टिप्लाय. सो x इंटू y घेणार आपण, x इंटू y, x डॉट प्रोडक्ट y. ओके, fx इज इक्वल टू x च्या जागी x, y ची व्हॅल्यू बघा इथं y ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे, ती y च्या जागी प्लेस करू आपण, x ब्रॅकेट मध्ये 20 मायनस x. त्याच्यानंतर fx काय येणार आपल्याकडे, x ने मल्टिप्लाय करूया ब्रॅकेट मध्ये 20x मायनस x स्क्वेअर. ओके, नाव याला काय करणार पुढे आपण पहा, डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करणार, डिफरेंशिएशन विथ रिस्पेक्ट टू x. ओके, नाव नेक्स्ट, देयरफॉर f डॅश x इज इक्वल टू 20 मायनस 2x. याचा अगेन डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करणार आपण. ओके, काय येणार अगेन डेरिव्हेटिव्ह लिहून घेऊया आधी, अगेन डिफरेंशिएशन विथ रिस्पेक्ट टू x. ओके, नेक्स्ट f डबल डॅश x इज इक्वल टू 0 मायनस 2. ओके, सो f डबल डॅश x ची व्हॅल्यू येणार आपल्याकडे -2. नाव काय करतो माहित आपण, काय करतो त्याच्यानंतर व्हॅल्यूज फाइंड आउट करू. ती व्हॅल्यू काय करूया, फॉर एक्स्ट्रीम व्हॅल्यू लिहिणार आपण, फॉर एक्स्ट्रीम व्हॅल्यू f dash x is equal to 0. सो f dash x ची व्हॅल्यू काय आली आपली ती लिहून घेणार आणि त्याच्या पुढे इज इक्वल टू काय लिहिणार आपण 0. f dash x ची व्हॅल्यू काय 20 मायनस 2x इज इक्वल टू 0. ओके, नाव देयरफॉर -2x इज इक्वल टू प्लस 2 20 चा -20 इज इक्वल टू x इज इक्वल टू -20 अपॉन 2 इकडे येणार -2 मायनस मायनस प्लस 2 10 जा 20. सो आन्सर येणार x ची व्हॅल्यू किती आली 10. त्याचप्रमाणे आपण y ची व्हॅल्यू पण फाइंड आउट करून घेणार. x ची व्हॅल्यू आली, आता y ची व्हॅल्यू x इज इक्वल टू 10 इन कोणामध्ये टाकणार आपण f डबल डेरिव्हेटिव्ह x मध्ये, बरोबर. त्याच्यानंतर f डबल डेरिव्हेटिव्ह x इज इक्वल टू किती आले व्हॅल्यू -2 आले आपले, बरोबर. हे बघा इथं दिले आपल्याला -2 आलेले आहे. सो इथे लिहिणार आपण किती -2. x आहेच नाही तर कुठं -2 10 टाकणार आपण. सो f डबल डेरिव्हेटिव्ह 10 ची व्हॅल्यू किती येणार आपली -2 ची येणार डायरेक्ट. सो आणि लेस देन काय आहे 0 आहे. सो f डबल डेरिव्हेटिव्ह x लेस देन 0 येणार. मग आली का लिहिणार fx as मॅक्झिमम व्हॅल्यू, आणि ते ऑलरेडी पण आपल्याला सांगितलेलं आहे काय आहे ते मॅक्झिमम व्हॅल्यू आहे. सो तरी पण आपण इथे लिहून घेतोय fx as मॅक्झिमम व्हॅल्यू ॲट x इज इक्वल टू 10. मग x ची व्हॅल्यू 10 आले. सो y ची पण फाइंड आउट करणार आपण. y काय घेतलेला आपण 20 मायनस x, वरती पाहिजे तर y इज इक्वल टू 20 मायनस x लिहिलंय तिथं 1 नंबर द्या आणि इथं फ्रॉम 1 लिहा. सो x च्या जागी आपण 10 प्लेस केला, y च्या जागी किती व्हॅल्यू येणार 10. 20 minus 10 is equal to 10.
ओके. सो x ची व्हॅल्यू पण भेटली आपल्याला, y ची व्हॅल्यू पण भेटली. x आपल्याला काय सांगितलं 20 किती मध्ये पार्ट मध्ये डिवाइड केलेलं आहे, 2 पार्ट मध्ये 20. सो किती आलं इथं 10 प्लस 10 इज किती येणार 20. सो फायनल आन्सर येणार रिक्वायर्ड 2 parts of 20 are 10 and 10 such that their product is maximum.